Hello students, today I am going to discuss about contract management and technical project management. In our previous lecture, we have to learn what is SPM, why software project management is important, and what is project and what is software project, and difference between a project and software project. ठीक है? In our today's lecture, we are going to see contract management and technical project management. Difference between contract management and technical project management. Contract management means what? It is a other types of project management, and technical project management means software project management. ठीक है? Both contract and technical project म्हणजे सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंट शेअर मेनी ॲट्रिब्यूट्स सच ॲज बोथ स्टार्ट आउट ॲज अ नीड अँड रिक्वायरमेंट. दोन्हीचं कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंट असेल किंवा टेक्निकल प्रोजेक्ट मॅनेजमेंट असेल तर बोथ स्टार्ट आउट ॲज अ नीड अँड रिक्वायरमेंट. एखादा प्रोजेक्ट डेव्हलप करायचं आहे त्याचे रिक्वायरमेंट्स गरजेचे आहेत. कोणत्या प्रकारचा प्रोजेक्ट डेव्हलप करायचा आहे त्याच्या रिक्वायरमेंट, युजरच्या रिक्वायरमेंट. ठीक आहे. बोथ हॅव स्टेक होल्डर्स. स्टेक होल्डर मीन्स ज्याचा त्या प्रोजेक्टमध्ये इंटरेस्ट असेल, मग ते कोणीही असू शकतात. कस्टमर, एम्प्लॉईज, प्रोजेक्ट डेव्हलपर असेल, मॅनेजर असेल. ठीक आहे. बोथ हॅव स्टेक होल्डर्स. बोथ हॅव ऑथरायझेशन ऑर ॲग्रीमेंट बिफोर दे कॅन बिगिन. म्हणजे प्रोजेक्ट डेव्हलपमेंटची लाईफसायकल, प्रोजेक्ट डेव्हलपमेंटची प्रोसेस आहे ती स्टार्ट करण्याची त्यांच्याकडे काय असली पाहिजे, ऑथॉरिटी असली पाहिजे, आणि त्यांच्यात काहीतरी युजर आणि कंपनीमध्ये ते ॲग्रीमेंट झालं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर बोथ हॅव स्पॉन्सर्स, मॅनेजर अँड टीम रिस्पॉन्सिबल देअर परफॉर्मन्स. बोथ हॅव स्पॉन्सर, मॅनेजर अँड टीम. म्हणजेच तो प्रोजेक्ट डेव्हलप करायचा आहे तर ते काहीतरी इन्व्हेस्ट करावी लागणार, कोणीतरी स्पॉन्सर केलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर तो प्रोजेक्ट आहे तो लीड करायला, कंट्रोल करायला कोण असलं पाहिजे, मॅनेजर. आणि टीम कशासाठी, डेव्हलपमेंट टीम. जो ॲक्च्युली प्रोजेक्ट आहे तो डेव्हलप करण्यासाठी टीम गरजेची आहे. ठीक आहे. So both have sponsor, manager and team. Then both use standard methodology and discipline for management. आता एखादा प्रोजेक्ट डेव्हलप करायचं त्याच्यासाठी मेथड गरजेची आहे. ठीक आहे. तर ती मेथडॉलॉजी आणि डिसिप्लिन फॉर मॅनेजमेंट. प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी डिसिप्लिन गरजेचं आहे आणि एखादी फिक्स मेथड, या मेथडने प्रोजेक्ट डेव्हलप करायचा आहे ती मेथडॉलॉजी. ठीक आहे. नंतर बोथ आर क्रिटिकल टू अकम्प्लिशिंग द बिझनेस ऑब्जेक्टिव्ह मिशन. मिशन आहे ते म्हणजे ॲक्च्युली प्रोजेक्ट डेव्हलप करायचा आहे, फायनल प्रोजेक्ट आहे तो क्रिटिकल असतं डेव्हलपमेंट करण्यासाठी. ठीक आहे. तर त्यासाठी प्रॉपर मेथड यूज केली गेली पाहिजे आणि त्याचं मॅनेजमेंट आहे ते प्रॉपर असलं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे डिफरन्स बिटवीन प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंट. तर प्रोजेक्ट मॅनेजमेंट कोण कंट्रोल करतं, प्रोजेक्ट मॅनेजर, आणि कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंट आहे ते कॉन्ट्रॅक्ट मॅनेजर. ठीक आहे. तर प्रोजेक्ट मॅनेजर आर फोकस्ड ऑन मीटिंग द गोल्स अँड स्पेसिफिकेशन ऑफ डिझाईन प्रोजेक्ट सच ॲज लॉन्चेस, बिल्डिंग प्रोजेक्ट्स अँड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. प्रोजेक्ट मॅनेजर काय करतं, फोकस्ड ऑन मीटिंग द गोल्स म्हणजे युजरचे जे काय रिक्वायरमेंट आहे त्याच्याशी मॅच झाला पाहिजे फायनल जो डेव्हलप करू तो प्रोजेक्ट. ठीक आहे. ते फोकस जास्त त्याच्यावर असतो. फायनल आउटपुट आहे, फायनल प्रोजेक्ट आहे डेव्हलप, तो काय युजरच्या रिक्वायरमेंटशी मॅच झाला पाहिजे. ठीक आहे. आणि कॉन्ट्रॅक्ट मॅनेजर हाऊएव्हर आर मोर इव्हॉल्व इन अ निगोशिएटिंग अँड वर्किंग विथ क्लायंट्स, हेल्प देम अंडरस्टँड द पेपर वर्क दे साईन. म्हणजे युजर आणि कंपनीमध्ये काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होतो, किंवा एम्प्लॉई आणि कंपनीमध्ये काय होतं, कस्टमरमध्ये कॉन्ट्रॅक्ट साईन केला जातो. ठीक आहे. ते पेपर वर्क असतं. म्हणजे सपोज तुम्ही एखाद्या ठिकाणी कंपनी जॉबला लागलात तर काय कंपनी आणि तुमच्यामध्ये एम्प्लॉईमध्ये कॉन्ट्रॅक्ट साईन होणार की 1 इयर जॉब करणारा 2 इयर. ठीक आहे. ते पेपरवरती काय होतं, पेपर वर्क दे साईन म्हणजे एम्प्लॉई येतो साईन करतो त्या पेपरवरती, ॲग्रीमेंट होतो. ठीक आहे. त्यांच्यात कॉन्ट्रॅक्ट होतं.
नेक्स्ट पॉईंट आहे रोल ऑफ प्रोजेक्ट मॅनेजर. द फर्स्ट स्टेप रोल ऑफ प्रोजेक्ट मॅनेजर म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये कोण वर्क करतं? प्रोजेक्ट मॅनेजर. सो द फर्स्ट स्टेप ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट इज टू मीट विथ क्लायंट अँड वर्क विथ देम टू बिल्ड अ प्लॅन. काय करतं? युजरच्या ज्या रिक्वायरमेंट्स असतात, क्लायंटच्या रिक्वायरमेंट, त्याच्या थ्रू तो प्रोजेक्ट आहे तो बिल्ड करायचा आहे, डेव्हलप करायचा आहे. त्यासाठी तो काय करतो? प्लॅन करतो. ठीक आहे. दिस इन्क्लूड द बजेट, द टाईमलाईन अँड स्पेसिफिकेशन फॉर द प्रोजेक्ट. त्यामध्ये काय इन्क्लूड होतं? बजेट, तो किती इन्व्हेस्ट करणार आहे प्रोजेक्टमध्ये, इन्व्हेस्टमेंट आणि बजेट काय आहे आपला. ठीक आहे. आणि फायनल प्रोजेक्ट डेव्हलप झाल्यानंतर आपल्याला प्रॉफिट किती मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर द टाईमलाईन, टाईम शेड्युलिंग करतात फिक्स टाईम, या टाईम पिरियडमध्ये तो प्रोजेक्ट आहे तो डेव्हलप झाला पाहिजे. अँड द स्पेसिफिकेशन फॉर द प्रोजेक्ट म्हणजे त्या प्रोजेक्टसाठी आपण कोणती मेथड फॉलो करणार आहोत किंवा स्पेसिफिकेशन काय असेल, त्याची क्वालिटी काय असेल, डेव्हलप जो प्रोजेक्ट करू त्याची क्वालिटी. ठीक आहे. देन जॉब रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द प्रोजेक्ट मॅनेजर इन्क्लूड फर्स्ट आहे निगोशिएटिंग कॉन्ट्रॅक्ट बाय डेव्हलपिंग अ डॉक्युमेंट दॅट आउटलाईन प्रोजेक्ट डिटेल्स. काय करतं? प्रोजेक्ट डिटेल्स आहे त्याची आउटलाईन काढतं, एक डॉक्युमेंट मेंटेन करतं. काय? ते प्रोजेक्टची आउटलाईन. ठीक आहे. कोण? प्रोजेक्ट मॅनेजर. त्यानंतर रिपोर्टिंग एनी डिलेज इन प्रोग्रेस टू द क्लायंट और कंपनी. जर काही डिले होणार असेल, लेट होणार असेल प्रोजेक्ट डेव्हलपिंगसाठी, तर ते क्लायंट किंवा जी कंपनी असेल त्याला तो रिपोर्टिंग करतं. कोण? प्रोजेक्ट मॅनेजर. दिस इज टू रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ प्रोजेक्ट मॅनेजर. नंतर मीटिंग ऑल ॲप्लिकेबल सेफ्टी अँड लीगल रेग्युलेशन अँड कोड्स म्हणजे लीगल ज्या टर्म्स अँड कंडिशन असतात किंवा सिक्युरिटी प्रोव्हाइड केली जाते ते कोण रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची असते? प्रोजेक्ट मॅनेजरची. रोल ऑफ कॉन्ट्रॅक्ट मॅनेजर्स रिस्पॉन्सिबल फॉर हेल्पिंग क्लायंट अंडरस्टँड द कॉम्प्लेक्स लँग्वेज इन कॉन्ट्रॅक्ट्स. जे काही पेपरवर्कवर ॲग्रीमेंट होतं युजर आणि किंवा क्लायंट आणि कंपनीमध्ये ते समजून सांगतं क्लायंटला. त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची असते? कॉन्ट्रॅक्ट मॅनेजर. दे मे इवन वर्क विथ द लीगल अँड फायनान्शियल डिपार्टमेंट ऑफ द कंपनी टू एन्श्युअर द कॉन्ट्रॅक्ट मीट द नीड्स ऑफ द ऑर्गनायझेशन. ते कॉन्ट्रॅक्ट आहे मीट नीड्स ऑफ द ऑर्गनायझेशन. तर ऑर्गनायझेशनच्या ज्या नीड्स आहेत त्याच्याशी मॅच झालं पाहिजे ते कॉन्ट्रॅक्ट. ठीक आहे. पूर्ण त्या टर्म्स अँड कंडिशन्स त्या ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन केलेल्या असतात. नंतर जॉब रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ए कॉन्ट्रॅक्ट मॅनेजर इन्क्लूड मॅनेजिंग एनी क्लेरिकल पर्सनल दॅट आर रिस्पॉन्सिबल फॉर फायलिंग अँड एडिटिंग पेपरवर्क. काय? कॉन्ट्रॅक्ट मॅनेजरचे काय? फायलिंग अँड एडिटिंग पेपरवर्क जे एडिट करायचं असतं, फायलिंग करायचं असतं, डॉक्युमेंटेशन, जे काय ॲग्रीमेंट असेल कंपनी आणि क्लायंटमध्ये ते कोण मॅनेज करतं? कॉन्ट्रॅक्ट मॅनेजर. देन एक्सप्लेनिंग एनी रिस्क टू क्लायंट बेस्ड पॉईंट इन द डील दॅट मे निगेटिव्हली अफेक्ट देम. सपोज जर काही रिस्क असेल त्या ॲग्रीमेंटमध्ये तर ते काय होतं? निगेटिव्हली अफेक्ट होतो त्या कॉन्ट्रॅक्टवरती. दिस इज द रोल ऑफ कॉन्ट्रॅक्ट मॅनेजर. आपण कोणते पॉईंट बघितले आज? व्हॉट इज प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंट. तर प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये कोण प्रोसेस हँडल कोण करतं? प्रोजेक्ट मॅनेजर. आणि कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंटमध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅनेजर. त्याचे रोल्स आपण बघितले. ठीक आहे. त्याचे डिफरन्स असा क्वेश्चन येऊ शकतो की डिफरन्स बिटवीन कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंट अँड टेक्निकल प्रोजेक्ट मॅनेजमेंट. ठीक आहे. थँक्यू.